एआयला तुमच्याबद्दल इतकं कसं कळतं? तुम्ही एकदा गुगलवर सर्च करता बेस्ट शूज अंडर 2000 आणि सडनली इंस्टाग्राम ॲड्स, यूट्यूब रिकमेंडेशन्स, ॲमेझॉन सजेशन्स सगळीकडे तेच दिसायला लागतं. कधी वाटलंय का की माझा फोन माझा माइंड रीड करतोय काय? रिॲलिटी चेक, तुमचा माइंड नाही, तुमचा बिहेवियर ट्रॅक होतोय आणि ह्यालाच म्हणतात ए आय पर्सनलायझेशन. सिम्पल भाषेत सांगायचं झालं तर ए आय पर्सनलायझेशन म्हणजे तुमच्या बिहेवियरवर बेस्ड तुमच्यासाठी वेगळे इंटरनेट तयार करणं. म्हणजे तुम्ही आणि तुमचा फ्रेंड दोघेही सेम ॲप वापरत असाल तरी तुम्हाला दिसणारा कंटेंट हा टोटली वेगळा असतो, कारण ए आय क्वाइटली तुमचं सगळं ऑब्झर्व करतं. तुम्ही काय सर्च करता, किती वेळ व्हिडिओ बघता, कुठे पॉज, काय लाईक करता, काय स्किप करता, अगदी तुम्ही स्क्रोल किती स्पीडने करता हे सुद्धा ट्रॅक केलं जातं. हाच रॉ डेटा वापरून तुमचं एक डिजिटल पर्सनॅलिटी तयार केली जाते. आजच्या काळात जवळपास 70 ते 80% युजर्स पर्सनलाइज्ड कंटेंट प्रेफर करतात, असं अनेक ग्लोबल रिपोर्ट सांगतात. नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्म्सवर तर 80% पेक्षा जास्त कॉन्टेंट रिकमेंडेशन्स इंजिनमुळेच कन्झ्युम होतं. म्हणजेच लोकांना तेच बघायला आवडतं जे त्यांच्या इंटरेस्टला मॅच होतं. त्यामुळे रँडम कंटेंट ऑलमोस्ट संपत चाललं आहे आणि ए आय ड्रिव्हन कॉन्टेंटचा डॉमिनन्स वाढत आहे. ए आय तुमचं एक हिडन प्रोफाईल तयार करतं जे तुम्हाला कधीच दिसत नाही, पण त्या प्रोफाईलमध्ये तुमचा एज ग्रुप, इंटरेस्ट, फिनान्शियल बिहेवियर, लोकेशन पॅटर्न, इव्हन तुमचा मूड पॅटर्नसुद्धा इनडायरेक्टली कॅप्चर होतो. उदाहरणार्थ, तुम्ही विकेंडला जास्त शॉपिंग करता किंवा रात्री उशिरा मोटिवेशनल व्हिडिओज बघता. ए आय हे पॅटर्न्स ओळखतं. काही स्टडीजमध्ये असेही दिसलं आहे की ए आय मॉडेल्स तुमच्या डिजिटल बिहेवियरवरून तुमची पर्सनॅलिटी ट्रेट 70% पेक्षा ॲक्युरेसीने प्रेडिक्ट करू शकतात. एक सिम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल बघा. तुम्ही एकदा यूट्यूबवर हाऊ टू लूज वेट फास्ट सर्च करता. पुढचे काही दिवस तुम्हाला फिटनेस व्हिडिओज, डाएट प्लॅन्स, जिम रील्स, सप्लिमेंट ॲड्स सगळीकडे दिसायला लागतात. आता तुम्ही त्या व्हिडिओजवर थांबायला लागता, लाईक करता. ए आय म्हणतं कन्फर्म्ड, हा युजर फिटनेसमध्ये इंटरेस्टेड आहे. मग ते तुम्हाला अजून नीश कंटेंट दाखवतं. कीटो डाएट, इंटरमिटंट फास्टिंग, फॅट लॉस मिथ्स आणि हळूहळू तुमचं फुल फीड फिटनेस सेंट्रिक बनतं. ए आय रँडम नाही, ते एक प्रेडिक्शन मशीन आहे. ते 3 स्टेप्स फॉलो करता: डेटा कलेक्शन, पॅटर्न ॲनालिसिस आणि प्रेडिक्शन. तुम्ही जे करता ते कलेक्ट केलं जातं, मग ए आय पॅटर्न शोधतं. जे लोक बघतात ते पुढे हेही बघतात आणि मग ते तुम्हाला नेक्स्ट काय आवडेल ते प्रेडिक्ट करतं. यालाच रिकमेंडेशन सिस्टम म्हणतात. ॲमेझॉनवर कस्टमर्स हू बॉट धिस ऑल्सो बॉट हा जो सेक्शन असतो तो ह्याच प्रिन्सिपलवर चालतो. आता एक पॉवरफुल फॅक्ट, पर्सनलाइज्ड कंटेंट एंगेजमेंट 2x ते 3x जास्त परफॉर्म करतं. म्हणजेच ए आय तुम्हाला रँडम कंटेंट दाखवत नाही, ते सायंटिफिकली कॅल्क्युलेट करून दाखवतं की तुम्ही जास्त वेळ कुठे थांबणार. म्हणूनच तुम्ही कधी 5 मिनिट्ससाठी इंस्टाग्राम उघडता आणि 1 तास कधी निघून जातो कळतही नाही. रिअल लाईफ प्लॅटफॉर्म्समध्ये हे अजून क्लिअर दिसतं. यूट्यूबवर वॉच टाईम हा सर्वात मोठा सिग्नल आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ फुल बघितला तर ए आयला स्ट्रॉंग इंडिकेशन मिळतं की तुम्हाला हे आवडतं. इंस्टाग्रामवर इव्हन 2-3 सेकंड्स जास्त थांबलात तरी तो इंटरेस्ट मानला जाता. टिकटॉक ज्या कंट्रीजमध्ये अवेलेबल आहे तर इतकं ॲग्रेसिव्ह आहे की तुम्ही स्क्रोल करताना मायक्रो सेकंड लेवल बिहेवियर ॲनालिसिस केलं जातं. ॲमेझॉनवर तुम्ही एक प्रॉडक्ट सर्च करता, कार्टमध्ये ॲड करता, पण बाय करत नाही. काही वेळा तुम्हाला लिमिटेड टाईम ऑफर किंवा प्राईस ड्रॉप अलर्ट येतो, कारण ए आयला माहीत असतं की तुम्ही इंटरेस्टेड आहात पण डिसिजन पेंडिंग आहे. फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्विगी, झोमॅटो सगळे हाच पॅटर्न वापरतात. पण इथे एक डेंजरस ट्विस्ट आहे, इको चेंबर. ए आय तुम्हाला तेच दाखवतं जे तुम्हाला आवडतं आणि त्यामुळे तुम्ही बाकीचं वर्ल्ड मिस करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक स्पेसिफिक पॉलिटिकल ओपिनियनचे व्हिडिओज बघत असाल, ए आय तुम्हाला अपोजिट साईडचे कंटेंट दाखवत नाही. त्यामुळे तुमचं थिंकिंग नॅरो होतं आणि तुम्हाला वाटायला लागतं की सगळेच माझ्यासारखंच विचार करतात. 2016च्या अमेरिकन इलेक्शननंतर हा टॉपिक खूप चर्चेत आला होता, कारण सोशल मीडिया अल्गोरिथम्स लोकांना बायस्ड इन्फॉर्मेशन जास्त दाखवत होते. एका रिपोर्टनुसार जवळपास 40 ते 50% लोकांचे ऑनलाईन डिसिजन्स ए आय रिकमेंडेशन्समुळे इन्फ्लुएन्स होतात. म्हणजेच तुम्ही काय बघता, काय बिलीव्ह करता, काय बाय करता, हे सगळंच इनडायरेक्टली ए आय शेप करतं. म्हणूनच पर्सनलायझेशन पॉवरफुल आहे पण रिस्की सुद्धा आहे. आता क्वेश्चन येतो, कंपन्या हे सगळं का करतात? सिम्पल ॲन्सर, पैसा. पर्सनलाइज्ड मार्केटिंग वापरून कंपनीजला 5 ते 15% रेव्हेन्यू ग्रोथ मिळतो. काही केसेसमध्ये कन्व्हर्जन रेट 20 ते 30% पर्यंत इन्क्रीज होतो. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी होतो आणि युजर्स जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर राहतात, कारण जितका वेळ तुम्ही प्लॅटफॉर्मवर तितका जास्त ॲड रेव्हेन्यू. एक इंटरेस्टिंग रिअल लाईफ घटना,
एका मोठ्या रिटेल कंपनीने एका टीनेज गर्लच्या शॉपिंग पॅटर्नवरून ती प्रेग्नंट आहे हे तिच्या फॅमिलीला सांगण्याआधी प्रेडिक्ट केलं होतं, कारण तिच्या बाईंग बिहेवियरमध्ये सडन चेंजेस आले होते. स्पेसिफिक प्रॉडक्ट्स इन्क्रीज झाले होते आणि लोकांना कळलं की AI किती डीप लेवलवर ॲनालिसिस करू शकतं. आता अजून एक इम्पॉर्टंट लेअर समजा, AI फक्त तुमचं ऑनलाईन बिहेवियर नाही तर लोकेशन डेटा, डिव्हाइस टाईप, ब्राउझिंग टाईम, इव्हन टायपिंग पॅटर्नसुद्धा कन्सिडर करतं. काही ॲडव्हान्स सिस्टम्स कॉन्टेक्स्च्युअल पर्सनलायझेशन वापरतात. म्हणजे तुम्ही सकाळी काय बघता, रात्री काय बघता, ऑफिस लोकेशन, होम लोकेशन यावरून कंटेंट बदलतो. म्हणूनच कधीकधी तुम्हाला सकाळी न्यूज दिसतात तर कधी रात्री एंटरटेनमेंट कंटेंट जास्त दिसतो. गुगल आणि मेटासारख्या कंपन्या दररोज बिलियन्स ऑफ डेटा पॉईंट्स प्रोसेस करतात. एका अंदाजानुसार इंटरनेटवर दर सेकंदाला लाखो युजर्स इंटरॅक्शन्स होत असतात. त्यातून AI कंटिन्युअसली शिकत असतं. म्हणजे तुम्ही एकटे नाही, तुम्ही एका मॅसिव्ह डेटा इकोसिस्टमचा भाग आहात, जिथे प्रत्येक क्लिक व्हॅल्युएबल आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रूथ, AI तुम्हाला कंट्रोल करत नाही, तुम्ही AIला ट्रेन करताय. तुम्ही काय क्लिक करता, काय इग्नोर करता, किती वेळ बघता ह्यावरून AI शिकतं. म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह टॉक्सिक कंटेंट जास्त बघत असाल तर AI तुम्हाला अजून तसाच कंटेंट देणार. जर तुम्ही नॉलेज, फिनान्स, सेल्फ ग्रोथ कंटेंट बघायला लागलात तर तुमचं फुल फीड बदलू शकतं. AI कंटिन्युअस फीडबॅक लूपवर काम करतं. जे तुम्ही करता तेच शिकतं आणि जे पुढच्या वेळेस त्यात सुधारणा करतं. म्हणूनच एक गोल्डन लाईन लक्षात ठेवा, तुमचं फीड म्हणजे तुमचं हॅबिट्स, तुमचं रिफ्लेक्शन आहे. युअर फीड इज युअर हॅबिट्स. म्हणून कंट्रोल पूर्णपणे तुमच्याकडे आहे. रँडम स्क्रोलिंग बंद करा आणि इंटेन्शनल वॉचिंग सुरू करा. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर नॉट इंटरेस्टेड किंवा डोंट रिकमेंड वापरा. अल्गोरिदम लगेच ॲडजस्ट होतो. स्मार्ट सर्च करा, कारण तुम्ही काय सर्च करता ते फ्युचर रिकमेंडेशन्स ठरवतं. क्वालिटी क्रिएटर्स फॉलो करा जे तुमचं नॉलेज वाढवतात. आणि कधीकधी डिजिटल डेटॉक्स घ्या, कारण जास्त युसेज म्हणजे जास्त डेटा सिग्नल्स. नेक्स्ट टाईम तुम्हाला वाटलं की AI तुम्हाला स्टॉक करतंय तेव्हा घाबरू नका. जस्ट रिमेंबर, AI तुमच्यावर नजर ठेवत नाही, तुम्ही त्याला शिकवताय काय दाखवायचं. तुम्ही फक्त युजर नाही, तुम्ही ट्रेनर आहात. जर तुम्हाला असे हिडन डिजिटल ट्रूथ्स, टेक सिक्रेट्स आणि रिअल वर्ल्ड इन्साइट्स समजून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करा द न्यू ॲक्सिसला. कारण इथे आपण फक्त कंटेंट देत नाही, आपण पर्स्पेक्टिव्ह दाखवतो.